सो मंडळी हे बघा, तात्यानी आमच्या फणस आणलंय. आता पावसाळ्याचं वातावरण आणि फणस बघा तात्या कापतात. आणि तुम्हाला दाखवतो तात्यांचा आमचा गोठा. हे बघा, हा हा एक नंबर. तात्या एकच गाय आहे ना? हे बघा एक गाय आहे आणि तिचा वासरू आहे. हे बघा इकडे छोटासा वासरू आहे. हे बघा धावा देते मारायला. हो हो हो, हे बघा गाय. हॅलो, एक नंबर एक नंबर, मस्त मजा येते. हे बघा, हे बघा, हो 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 एक नंबर. हा वाडा आहे, म्हणजे गोठा आपण बोलतो म्हणजे गावचा. आणि ह्या गोठ्यात बघा एक नंबर वातावरण आहे. कारण गोठ्याचा जो हे बघा धाव देते मारायला, कारण मी नवीन दिसतो ना, अनोळखा दिसतोय, पण मस्त छान असतं. हा बघा, पहिले आम्ही इथे असे जे जुने परंपरा होते ना, तेव्हा हे जे तुम्ही दिसताय बघताय फाटी, म्हणजे वापरण्यासाठी या अशी जमून ठेवायचे साईडला. मस्त छान. ह्या जुन्या पद्धती आहेत आणि जुन्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं जतन करणं खूप महत्त्वाचं आहे मंडळी. आणि हा असा वाडा आहे आमच्या तात्यांचा. बघा, आणि इथे बघा साईडला बसून तात्या आमचे फणस हे करतात. तात्या गावाकडे तुमचं कसं, तुम्हाला आवडतं गाव? गाव आवडतं तुम्हाला? हो, मजा ना? गावच आवडतो. गाव आवडतं ना? मुंबई पुन्हा बिना काय नाही, मुंबई पुन्हा विना काय नाही ना? काहीच नाही, मला जमतच नाही. सो मंडळी बघा, गावची जी गावाकडची लोक आहेत ना, त्यांना मुंबई पुणा हे सिटी नाही आवडत. त्यांना गावाकडची राहणीमान आहे ना, तीच त्यांना आवडते. 2 दिवस जाताना मुश्किल. 2 दिवस जाताना मुश्किल ना? हे बघा मंडळी, एक नंबर. सो चला मंडळी, आता आपण कोंबडा दिलेला आहे, ते जे आपल्याला नैवेद्य दाखवायचे, जे आपले कडवट देव आहेत त्यांच्यासाठी. सो आपण ते करून घेऊया काम पटकन. मंडळी, जी आपण राखण दिली भाजीपाल्याची देवाला, त्याचं आपण नैवेद्य देवाला दाखवत आहोत. मंडळी, आमची जी काकू आहे ना गावची, ते सगळं आलीबरोबा बोलतात ना. हे बघा, म्हणजे प्रत्येक प्रकारचा भाजीपाला, दारची भाजी, काकडी, कारले, अजून घोसाळी, शिराळा, ह्या सगळ्या गोष्टी आमची काकू लावत असते गावी. हे बघा, ह्याला बोलतात आली. हे बघा, ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये तिने बिया लावल्यात. म्हणजे पाऊस पडतो ना, जेव्हा सुरुवात होते पावसाच्या पडण्याच्या सुरुवातीला, म्हणजे जेव्हा नवीन पाऊस असतो ना, म्हणजे पावसाची जेव्हा सुरू होते ते त्याच्या पहिले, तर आमची काकू हे असे लावून ठेवते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय लावलंयस? नाही, पण हे काय काय लावलंयस? हे भेंड, भेंडी, तवशी आणि हे काय काय लावलं ह्याच्यात? भेंड, तवशी, बावची, भोपळा, भेंडी, काकडी, तवशी म्हणजे काय? काकडी, गावाची पद्धत आहे. आणि भेंडी, काकडी, घोसाळी, शिराला. आणि हे कधी लावतात? पाऊस पडल्यावर. हा, पाऊस पडल्यावर. पाऊस पडायच्या अगोदर का पाऊस पडल्यावर? रोहिणीमध्ये. हा, म्हणजे मंडळी पाऊस पडतोय ना, रोहिणी बोलतात ना, एक नक्षत्र आहे. खाली पण मी तुम्हाला दाखवतो, तिथे दादाच्या इथे पण लावलेलं आहे, खालच्या दादाच्या इथे. सो जेव्हा आपला रोहिणी नक्षत्र असतो त्याच्या वेळी ना, रोहिणी हा नक्षत्र आहे मंडळी. सो त्या रोहिणी म्हणजे काय, एक जुन्या पद्धतीने ते नक्षत्र आहेत. आता ते मला जास्त त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे, तुम्हाला कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो त्यावेळी हे गावची जी लोकं असतात ना, तेव्हा लावतात, बियाणं लावतात. म्हणजे इकडे तिने पूर्ण दारची भाजी लावली आहे बघा. हा, ते तात्या आमच्या तिकडून बोलतायत की पाऊस 4 दिवस असतात ना, म्हणजे त्यांना कळतं, गावच्या लोकांना कळतं वातावरण की आता पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. सो त्यावेळी बरोबर ते ह्याची लागवण करतात. म्हणजे जे बियाणं असतात त्याची लागवण करतात. हा तात्या, रोहिणी ना? हा, म्हणजे रोहिणी नक्षत्र, म्हणजे जेव्हा पेरणी चालू होते ना भाताची, जी गावची, त्यावेळी लावतात हे. आणि त्याच्यासाठी हे सगळं कुंपण घालावं लागतं.
हे बघा, हे कुंपण घालावं लागतं, नाही तर काय असतं, कोंबडे असतात, इकडचे सगळे जे प्राणी असतात जंगलात ते खराब नाही करू शकणार, म्हणून हे असं कुंपण घातलेलं असं चारी बाजूने. हे बघा, आणि हा इकडचा जो वातावरण आहे तुम्हाला दाखवतो. इकडे पण खूप छान असं आहे निसर्ग आणि सौंदर्य ह्या साईडला. हे बघा, आता वारा आहे ना, वारा एकदम भारी लागतोय, म्हणजे एक नंबर वारा लागतोय. हे निगडूम हे सगळ्यांनाच माहिती असणार, पण प्रत्येक निगडूमची जात असते, म्हणजे टाईप असतो ना, ते वेगवेगळे असते. आता इकडचे निगडूम आहेत, निगडूम ते वेगळी आहे. जेव्हा तुम्ही घाटावर जाल तेव्हा निगडूमची पद्धत वेगळी असणार आहे, म्हणजे टाईप वेगवेगळे असतात. आणि इकडे तुम्हाला ते बीळ दिसत ना, हे बघा, हे बीळ आहेत ना, तुम्हाला झूम करून दाखवतो. इकडे मोठे मोठे खेकडे मिळतात. जेव्हा पाऊस पडतो ना, जास्त मोठा पाऊस पडतो ना, तेव्हा ह्या बिळातूनच खेकडे बाहेर येतात. हे बघा, हे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. मोठे मोठे बिळ आहेत इकडे, आणि त्यातून तुम्हाला खूप सारे खेकडे मिळतात. जेव्हा पाऊस पडतो ना, त्यावेळी आम्ही इकडे यायचो आणि खेकडे पकडायला. रात्रीचे मंडळी, सकाळचे आणि दुपारचे तुम्हाला खेकडे नाही दिसणार. हे बघा, मोठे मोठे असे बिळ आहेत इथून. हे बघा, दिसत तुम्हाला बिळ, ही खेकड्यांची बिळ आहेत. हे बघा, खेकड्यांनी पोखरलेले बिळ आहेत. तर हे कधी व्हायचं, जेव्हा पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, त्यावेळी बरोबर रात्रीचं संध्याकाळी 8च्या सुमारास शोधायला यायचं. खेकडे खूप सारे भेटतात, आणि ह्या साईडला तर खूप खेकडेच खेकडे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय म्हणजे माहिती आहे का, जेव्हा पाऊस पडतो ना, आपण बोलतो ना वळगण, चढणीचे मासे, तर इकडून जो तुम्हाला भाग दिसतोय हा चढणाचा भाग आहे. असा असा वरती असं चढण गेलाय पूर्ण, आणि हा पूर्ण पळ आहे. पळ म्हणजे छोटाच ओढा म्हणला तरी काय हरकत नाही. आणि त्या छोट्या ओढ्यातून मासे वरती चढण्याचा प्रयत्न करतात, आणि तेव्हा मासे पकडायला हा ही मजा येते असते ना, हा ते एकदम भारी असते, अफलातून असते. आणि इकडे बघा, इकडे पण गावचं छोटं छोटं ही आहे, गोठं आहे गाईंचं. हे इकडे झूम करून दाखवतो मी. हा इकडे एंट्री गोठं आहे. हे बघा, सो मंडळी काय असतं ना, जेव्हा मी हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण ते तुम्हाला दाखवताना मी सुद्धा एन्जॉयमेंट करतोय खरं. कारण हे जे तुम्हाला निसर्ग दाखवण्याचा जो तुम्हाला दाखवण्याचा आनंद आहे ना, तेवढाच मला सुद्धा आनंद होतोय. कारण खूप आपण पावसाच्या वातावरणात येतो गावी, आणि हे सगळे मोसम तुम्हाला मुंबईला असं दिसणार आहे का? नक्की कमेंट करून सांगा. नाही दिसणार या सगळ्या गोष्टी, अनुभवता नाही येणार. हे सगळे जे एक्सपिरियन्स आहे किंवा आपले हे जे क्षण आहेत ना, तुम्हाला मुंबईला अनुभवता नाही येणार. हे तुम्ही फक्त गावीच अनुभवू शकता. आणि कोकणात, तर मी कोकणातला आहे म्हणून मी कोकणातलं सारखं नाव घेतं. कुठेही असेल, घाटावर असेल, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर या साईडला सुद्धा असेल. सो प्रत्येकाचं गाव प्रत्येकाला आवडत असतं. जसं माझं गाव मला आवडतं, तसं प्रत्येकाचं गाव आवडतं. कारण का ते त्या गावातून लहानाचे मोठे झालेले असतात, आणि त्यांच्यामुळे त्यांची नाळ आहे ती त्या गावात रोवलेली असते. तर त्यांच्यामुळे त्यांचं गाव खूप आवडतं प्रत्येकाला. जसं माझं मला आता गाव आवडतं, आणि तुम्हाला मी त्याचं वर्णन करून सांगतोय. आणि तुम्ही ते वरती बघता ना, झूम करून दाखवतो, इकडे सुद्धा घरं आहेत. हे बघा, इकडे सुद्धा घरं आहेत. आणि पहिला म्हणजे स्टार्टिंगला माझे जेव्हा वडील होते, त्यावेळी आम्ही तिकडे गणपती बाप्पा आणायला जायचो. आणि ते गणपती बाप्पा कशाचे बनायचे, जी शाडूची माती असायची ना त्याचे बनायचे, प्लास्टरचे नाही बनायचे, शाडूची मातीची पूर्ण. आणि आम्ही असे चालत चालत जायचो एकदम. आणि पावसाचे मुसळधारा, आणि वाट असायची ना मंडळी, तेव्हा स्टेप नसायचे. आता त्यांनी स्टेप्स बांधल्यात, आणि रस्ता सुद्धा झाला तिकडून. म्हणजे तो वरून आहे ना, हा जो भाग दिसतो ना वरून जंगलाच्या, त्या पलीकडून रस्ता ऑलरेडी झालेला आहे. आता पहिला जुन्या म्हणजे 10-15 वर्षाच्या पूर्वी नव्हता रस्ता बिस्ता, डायरेक्ट आम्ही शॉर्टकटने जायचो. आणि मध्ये इथे नदी आहे, मी तुम्हाला जर दाखवता आलं तर दाखवेन. इथे मध्ये नदी आहे, मोठी नदी आहे. आणि मग पाणी जास्त असल्यावर आम्ही तिकडून यायचो. मग त्या एक साकव असायचा, म्हणजे सांकव आहे तिकडे, पूल आहे, सो तिकडून आम्ही जायचो.
सो पूल आहे तिकडून आम्ही जायचो तिकडे वरती. आणि पण ती मजा वेगळी असायची. जसं आपण ट्रेकिंग करतो तशी मजा यायची, त्या प्रकारे मजा यायची. आणि गणपती बाप्पाला आणायचा उत्साह, जोश, जल्लोष ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आम्ही इकडून असं जायचो पायी. आणि ती घरं दिसतात ना वरती, जी पुन्हा एकदा झूम करून दाखवतो. हे बघा, ही घरं दिसतात ना वरती, खूप जवळपास मी खूप झूम केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं जवळ दिसतंय, पण खूप लांब आहे ते. हे बघा, खूप लांब आहे. सो तिकडे आम्ही चालत जायचो आणि सगळेजण एकत्र, आमची सगळी लहान भावंडं, माझे सगळे भाऊ, आई, बाबा, आणि आम्ही सगळे जायचो एकत्र आणि गणपती बाप्पाला घेऊन यायचो. आणि ती मजा म्हणजे आहे ना, खूप मजा यायची, अफलातून. सो अशा काही गोष्टी आहेत, क्षण आहेत जे नॉस्टॅल्जिया होते सगळे, आणि ते आता आठवत आहेत. त्याच्यामुळं मला खूप भारी आनंद वाटतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी अनुभवलेत आणि ह्या सगळ्यांचा सुख भोगता आला मला, त्याचा मी ऋणी आहे इकडच्या भागाचा. कारण अशा गोष्टी तुम्हाला सुख घेणं आणि या सगळ्या गोष्टी खूप क्वचितच असतात, कारण आता त्या नाही भेटत. कारण आत्ताचं आपल्या धावपळीची जिंदगी आहे. कारण लाईफ आपली एवढी धावपळीची आहे की आपण सकाळी उठतो, जॉबला जातो, आणि त्यातल्या त्यात मी IT मध्ये असल्यामुळे मला तर कळतच नाही रात्र काय आणि सकाळ काय. जर आपण सकाळी चालू केलं काम तर रात्रभर 3-4 वाजेपर्यंत कधी काम संपेल काय कळत नाही. कारण का प्रोग्रॅमर असल्यामुळे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे, ते लाईफचा पार्ट आहे, आपण ते डिनाय नाही करू शकत. पण काही गोष्टी इकडे येऊन आपल्याला निसर्गाचा सहवास लागतो आणि या सगळ्यात जी ताप असतात, सगळ्या जो वैतागवाडी असते, सगळे ह्या ज्या गोष्टी आपल्या माइंडसेटमध्ये एकदम रुळत असतात, तर त्या सगळ्या गोष्टी नाहीसे होतात ह्या फक्त आपण व्हिजिट केल्यावर. आणि हा हळूवार वारा आणि निसर्गाचा सहवास एक नंबर. सो म्हटल्याप्रमाणे माझ्या काकूने इकडे गावी एक असं आलिंग केलं आहे आणि सगळीकडे साईटून कुंपण घातले. कारण कोंबड्या किंवा जे रानातले प्राणी असतात किंवा बाहेरचे पक्षी, ते त्याच्यामुळे ते खाऊ नयेत, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि हे छोटंसं परसावून तेच तात्यांचं. आणि खालचं मी एक आताच नवीन भावाने घर बांधलं आहे, त्याचं पण दाखवतो तुम्हाला. आणि गेल्या टायमाला जेव्हा आलो होतो मंडळी, तेव्हा आपण हे टाक्या बसून घेतल्या होत्या. आता डायरेक्ट नळ कनेक्शन आहे, त्याच्यामुळे कधीही येऊ शकतो आणि आपण पाणी चालू करू शकतो. तर ते आपण आता हे चालू केलेलं आहे कनेक्शन. आणि इकडे तुम्ही बघताय, इकडे सगळं आता काकू बोलली त्याच्याप्रमाणे हे आली वरवा किल्ला आहे सगळं. आणि इकडे सगळे कुंपण घालतात, गावाकडे अशा टाईपची कुंपण असते. आणि ही जुन्या पद्धतीची कुंपण आहे मंडळी. हे बघा, या जुन्या पद्धतीची कुंपण आहे आणि हे जे अशा पद्धतीची कुंपण घातलेली असते. हे बघा, भाजी बघा, एक नंबर भाजी झाली आहे मंडळी. हे बघा, भाजीच भाजी तुम्हाला दिसणार आहे इकडे. तेव्हा त्याचमुळे काकू बोलली की खाली दाखव, जे ही ती बोलत होती. हे बघा, ही गावाकडची भाजी आहे ना, ही नैसर्गिक आहे. याच्यामध्ये काही खतं बितं काहीच नाहीत, रासायनिक पद्धती काहीच नाही वापरल्यात. हे बघा, एक नंबर. ही खूप सारी मोठी भाजी झाली आणि इकडे सुद्धा लावले आहेत त्यांनी. हे बघा, आणि इकडे हा तुम्हाला ओढा दिसतोय आणि घराच्या जवळच ओढा आहे बघा. झरा दिसतोय तुम्हाला, हा मोठा असा झरा आहे. आता मला वेळ भेटला तर दाखवूनच घेतो तुम्हाला. खूप मोठा असा झरा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना मुसळधार, तेव्हा पाणी इथपर्यंत येतो म्हणजे इथपर्यंत पाणी येतो. आणि आमची घरं तिकडे वरती जवळपासच आहे बघा, इथे इथपर्यंत पाणी येतो. हे बघा, आणि खूप मजा असते त्यावेळी. मजा म्हणजे काय, एन्जॉयमेंट. मी लहानपणी असायचो तेव्हा इकडे
डायरेक्ट जास्त पाणी असल्यामुळे खाली यायचो. आता बघा एवढं डिफिकल्ट आहे ना, हे बघा. दिसते तुम्हाला हा झरा आहे. हा खालपर्यंत असा झरा, खालच्या जी मी म्हटलं ना तिकडून दाखवली नदीला जुळतो. म्हणजे हा जो मोठा झरा आहे हा. आणि इकडे जेव्हा जास्त पाणी असतो ना त्यावेळी खूप मजा असते म्हणजे खूप म्हणजे खूप मजा असते. हे बघा. फुल मजा असते. सो हा आहे झरा. हा इकडे आता दादानी घर बांधलंय. नंबर जरी झाला. गावठी कोंबड्याचा रस्सा एक नंबर झणझणीत. जोरदार पाऊस नाही पण हळूहळूच पाऊस आहे. पण पूर्ण गार करून टाकला ना, थोडासा आला पण गार करून टाकला पावसाने. जोरात आता पाऊस आला मस्त.